दिसतंय का तुला? इकडे आण जरा. त्या खोऱ्याच्या आडून नाही दिसत. दिसतोय दिसतंय ना. ते पळणारच नाही, त्याचे बेंडकुळे एवढं मोठं झालंय थोडी मधीच. काढली म्हणलं हा, फडी काढली म्हणून काही झालं. मी केवढा नाग नानाला विचार घरात घेऊन बसायचे. हा नाग ह्या टाकीपाशी बसायचे. त्याने लई टपकीने ओळखलं नागे म्हणून. आणि पप्पा आल्यात बरं का मोबाईलमध्ये पाप नाग आहे का दामिने रे म्हणलं काय करायला. तोंड आहे अक्का ते. हा, मग आबी आबी जपून आबी आबी महादेवाचा आहे आणि बऱ्या बेंडकुळ्या खातो उंदर खातो महादेव. हस घर त्याचं कधीच ती नाही तर टाक मारून मारू दे. नाही मारितच बाबांना मी म्हणलं या तर ते बाबांना म्हणा गुरु नका आणू गडीभर. आम्ही त्यांना सांगितलं ना गुरं तिकडे पडवीत नका बांधू थोडा वेळ नाग आहे तिथं. कसं करतोय तो कसं खुश करतो आवाज कसला येते त्याचा गोरल्या ग. नाही तर तो चेहऱ्याकडेच बघतोय. आज गुरांचं कामच झालं असतं. ते हल्ला नसता त्याच्या आडू नसतं तू पाहिलं तर कोणी लक्ष दिलं असतं त्याच्या आडत बसून राहिलं असतं ते. पोटात जिरत नाही तोपर्यंत. आणि जर रात्री मध्यरात्री जिरलं असतं तर मग त्याने गाईला आणि त्यांना चावलं असतं बाहेर निघून. गोर तुझी जसं काही गोर ते झोपीत थोडी येते किंवा झोपीत तसं गोरत असेल झोपलं असेल. कुणी कसं आलाय व्हिडिओ चाललाय. खाली काठीवर केली की खाली करते ते डोकं. खालून लगेच ती वर हो. आता मी अजून झूम केले. गाडी घेऊन आले का सोडले काय गाय बघायला बोलवा नाही कधी. आम्हाला गाय सोडू नका इकडे या आपल्याच्या इकडे नाग आहे त्यांच्या गोठ्यात. काय मागू मागू तुम्हाला नाही मारताय ते आम्ही पकडतोय बघायला या फक्त. आबी गेला गेला का पलीकडे गेला. फुसफुस करतोय तो. काय नाही ती डाब्याच्या आड नाही यायचं इकडं. तेवढा आवाज करतोय तो. मला मच्छर चावते तिचा. जाम रागावलाय ते. ते बस व्हिडिओ काढायचा रुद्र रुद्र बस झालं.